नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. झी 24 तासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण हितगुजी आमच्या खास कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत ते निसर्गोपचार एक वरदान या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर संजय शेटे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर संजय शेटे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. स्वागत तुमचं. नमस्कार. डॉक्टर संजय यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर संजय शेटे हे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत. खरं तर या क्षेत्रामध्ये त्यांनी PhD केलेली आहे. तसंच ते स्वतः नॅचरोपॅथीचे डॉक्टर असल्यानं ते विना औषधी नैसर्गिक पद्धतीने उपचार करण्याकडे त्यांचा कल असतो. गेल्या 20 वर्षांचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. एक सामाजिक कार्य म्हणून ते मराठी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी संभाषण कला वर्ग सुद्धा घेत असतात. तसंच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ते अध्यक्षही आहेत. आणि इतकंच नव्हे तर त्यांनी योगा आणि नॅचरोपॅथी हा सरकारमान्य कोर्सही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. डॉक्टर शेटे यांना ठाणे गुणीजन या पुरस्कारानं गौरवण्यात सुद्धा आलेलं आहे. चला तर मग या विषयासंदर्भात डॉक्टर शेटे यांच्याशी आपण सखोल चर्चा करूया आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेऊया. तुम्हाला सुद्धा या विषयाशी निगडित काही प्रश्न असतील, निसर्गोपचाराच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. आमचा टोल फ्री नंबर आहे 1800-22-1010. तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट पाहतोय. तोपर्यंत चर्चेला सुरुवात करतो. सगळ्यात पहिल्यांदा सर, नॅचरोपॅथी निसर्गोपचार म्हणजे काय ते आपण आधी प्रेक्षकांना सांगूया. नक्कीच आवडेल. पण तोपूर्वी मला माझ्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि सगळ्या प्रेक्षकांचं एक आभार मानायचे आहेत. कारण त्यांच्या प्रेमामुळेच, त्यांच्या आतापर्यंत त्यांनी मला जे सहकार्य दिलं आणि त्यांनी मला जो प्रतिसाद दिला त्याबद्दलच मी इथपर्यंत पोहोचू शकलो आहे. त्यामुळे मनापासून अगदी सगळ्यांचे आभार मानतो. आणि विशेष म्हणजे झी 24 तासचे सुद्धा मी आभार मानतो. कारण त्यांनी मला इथे बोलून या सर्वांशी मला पूर्ण हितगुज करण्याची एक संधी दिलेली आहे. त्याबद्दल नक्कीच सगळ्यांचे मनापासून आभार. आपण विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देता सांगेन की नॅचरोपॅथी ही एक अशी नैसर्गिक थेरपी आहे ज्याच्या माध्यमातून माणूस पूर्णपणे अगदी बरा राहू शकतो, निरोगी राहू शकतो. विशेष म्हणजे सांगायचं तुम्हाला म्हटलं तर नॅचरोपॅथीमध्ये कोणत्या पद्धतीचा औषधाचा वापर केला जात नाही. आणि जर तुम्ही फक्त नुसतं तुमचे आचार, विचार, आहार आणि विहार या 4 गोष्टींना जर तुम्ही पाळलात तर नॅचरोपॅथीमध्ये तुम्हाला पूर्णपणे अगदी निरोगी राहता येतं. नॅचरोपॅथी ह्या शब्दाचा अर्थच मुळात होतो नेचर क्युअर, किंवा नॅचरो म्हणजे नेचर आणि पॅथी म्हणजे त्याचा अभ्यास. तर तो अभ्यास जर तुम्ही केलात, नॅचरोपॅथीला जर तुम्ही समजा समोर गेलात तर तुमच्या लक्षात येईल की आपण पूर्णपणे कोणताही औषध न खाता अगदी वयाच्या 70 वर्षापर्यंत, अगदी 70-80 वर्षापर्यंत अगदी निरोगी राहू शकतो. आणि हा या पॅथीचा वैशिष्ट्य आहे. अजून एक महत्त्वाचं सांगायची गोष्ट म्हणजे निसर्ग जर आपला बनलेला आहे, तो निसर्ग म्हणजे काय, आपल्या एक 5 तत्व आहेत ज्याच्यामध्ये आपण म्हणतो जसं की अग्नी, वायू, आकाश, जल आणि वायू. ह्या 5 तत्वांना जर आपण हे बघितलं तर संपूर्ण शरीर सुद्धा, ह्या शरीरामध्ये सुद्धा आपल्या तेच 5 तत्व आहेत. आणि त्या 5 तत्वापैकी एक जरी तत्व कमी झालं तर आपल्याला आजार तयार होतो. आणि त्या आजारावरती मात करायचं असेल तर त्याच गोष्टीची पूर्तता केली तर तो आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. आणि ह्या आजारांना बरा करण्यासाठी फक्त नुसता साधा व्यायाम किंवा काही घरगुती उपाय असतात तेवढे केले तरी सुद्धा बरे होतात. अर्थात नॅचरोपॅथी हे काही नवीन नाही आहे. असं बघायला गेलं तर नॅचरोपॅथी जर आपल्याकडे म्हणायचं तर 5000 वर्षापासून आलेली पॅथी आहे ती. आता हे नंतर शोध लागले, वेगवेगळे अभ्यास केले गेले आणि त्यामुळे वेगवेगळ्या औषधांची उत्पत्ती झाली, निर्मिती झाली. आणि त्या निर्मिती माध्यमातून आज आपण औषधं घेतोय. आजार लगेच बरा होतो खरा, पण त्याचे परत वेगळे साईड इफेक्ट सुद्धा आहेत. ते साईड इफेक्ट जर आपल्याला टाळायचे असेल तर तात्पुरतं औषध घेऊन बरे व्हा, पण लॉंग पिरियडमध्ये जर तुम्ही चांगलं राहायचं असेल, हेल्दी राहायचं असेल तर मात्र निसर्गाशी मैत्री करूनच मला पुढे जावं लागेल. जे निसर्गाची मैत्री करतात ते मात्र आयुष्यभर सुखी, समाधानी आणि पीसफुल लाईफ जगू शकतात. एवढं मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगू शकतो. बरं, खरं तर निसर्गोपचार म्हटल्यावर तुम्ही पहिल्याच वाक्यामध्ये छेद दिला की याच्यात कुठलीही औषधं नाही आहेत. पण औषधं खाल्ल्याशिवाय कुठलाही आजार बरा होत नाही ही एक जो माणूस असतो, सामान्य माणूस असतो, त्याची एक धारणा असते. तर याच्यात कुठलंही औषध नाही आहे, पण म्हणजे असाध्य काही रोग असतात तर ते बरे होऊ शकतात का, किंवा कुठल्या रोगांवर बेसिकली निसर्गोपचार चालू होऊ शकतात? तसं बघता निसर्ग उपचारामध्ये सर्वच आजार बरे होऊ शकतात. म्हणजे जर बघायला फक्त जे तात्पुरतं म्हणजे इमिडिएट झालेले असेल, किंवा ॲक्सिडेंट झालेला आहे किंवा काय बोन ब्रेकअप झालेले आहेत किंवा इन्स्टंट आता अटॅक आलेला आहे, तर असे आजार लगेच बरे होऊ शकत नाही तिथे. कारण त्याला म्हणजे काय म्हणा, इमर्जन्सी केसेसमध्ये आपण त्याला हँडल नाही करू शकत आहे. परंतु आजार होण्याचे लक्षणं जर दिसायला लागले, किंवा समजा कोलेस्ट्रॉल लेवल जास्त झालेली आहे, किंवा BP जास्त झालेली आहे, किंवा काही शुगर लेवल वाढत चाललेली आहे, हे जर म्हटलं तर सुरुवातीला जर त्याच्यावरती आपण लक्ष टाकलं तर मात्र त्याला आपण कायमस्वरूपी कंट्रोल करू शकतो. त्या कोणत्या पद्धतीचा आजार, जवळजवळ सांगतो 90% आजार हे नैसर्गिक उपचाराने बरे होऊ शकतात.
बरोबर. फक्त 10% जर बेसिसवर जे आपण म्हणू शकतो ते आपण निसर्गोपचाराने केले तर पुढचे जे मोठे आजार असतात ते निश्चित टळू शकतात. बरोबर. बरोबर आहे. आणि ते वेळेत जर तुम्ही उपचार केले तर पुढे मोठ्या आजाराला तुम्ही जायची गरज लागणार नाही. आज प्रत्येक माणूस दिवसभर सकाळपासून जर उठल्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत नुसतं धावपळ करत असतो आणि त्या धावपळीमध्ये त्याला बऱ्याचशा काही त्रास सहन करावे लागतात. जसं की स्ट्रेस आहे, दिवसभरामध्ये त्याला त्याचे टार्गेट्स आहेत, त्याला काही कमिटमेंट्स असतात, त्या सगळ्या त्यांनी पूर्ण करायच्यात आणि त्याला ते शक्य होत नाही आणि त्याच्यामुळे एक वेगळं टेन्शन येतं, स्ट्रेस येतो आणि तो डिप्रेशनमध्ये जातो. शिवाय त्याला वेळ असं वाटतं की बाबा मी दिवसभरामध्ये मला हेल्दी राहायचं, एक्सरसाइज करायची, खरंच सर्व ठीक आहे, परंतु माझ्याकडे वेळच नाही आहे. पण यामध्ये मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की जर स्वतःसाठी एक 15 ते 20 मिनिटं जर तुम्ही दिवसभर काढलात तर मात्र तुम्हाला पूर्ण दिवस हेल्दी राहता येतं आणि एनर्जेटिक फील करतो आपण. पूर्ण एनर्जी आपल्याला मिळते. वेगळं काही न खाता नुसतं एक्सरसाइज जरी केलं, अर्थात जे आपण अन्न घेतोय ते अन्न आपलं डाएट न्यूट्रिशन्स एक प्रॉपर चार्ट असला पाहिजे. ते जर समजून घेतलं लोकांनी तर त्याच्यामध्ये त्यांना अगदी घरातच कोणतं अन्न घ्यायला हवं आणि कोणतं घ्यायला नको, कोणत्या सीझनमध्ये काय फळ घ्यायला पाहिजेत आणि मार्केटमध्ये सगळे जे अवेलेबल आहेत, फक्त लोक सांगतात म्हणून ती घ्यायचं नाही, तर आपल्याला त्यातलं नॉलेज असेल, त्यातलं माहीत असेल, ते माहिती जर असेल तर आपण अगदी किती प्रमाणात घ्यायला हवं ते आपल्याला कळू शकतं आणि त्याचे फायदे मात्र खूप जास्त आहेत. आणि त्यासाठीच निसर्गोपचारची थोडी माहिती करून घेणं, त्याला समजून घेणं, हे जर केलं तर आयुष्य जगणं खूप सोपं आहे, खूप सुंदर आहे. आणि जे निसर्ग जो पसरलेला आहे, जो अतिशय सुंदरता जी आपल्याला दिसते याच्यामध्ये, ती पूर्ण आपल्याला अनुभवता येईल आणि उपभोगता येईल. खरे खरे. सर, तुम्ही सांगितलं की निसर्गोपचारामध्ये कुठल्याही प्रकारचे औषधं नाही आहेत. मग ती आयुर्वेदिक असतील त्याप्रमाणे ज्या पुढे असतात, काय पावडर्स असतात, तर तसंही नाही आहे, गोळ्याही नाही आहे, त्याच्यावर साईड इफेक्ट्सचा तसा काही संबंध नाही आहे. पण तरीसुद्धा काही याच्यामध्ये साईड इफेक्ट असू शकतात का? कारण मला वाटतं योगाचा सुद्धा अंतर्भाव आहे. तर आपण थोडंसं कंटेंट नेमका काय असतं निसर्गोपचारमध्ये, नेमक्या काय थेरपीज काय असतात ते एकदा सांगूया आणि ह्याचे काही साईड इफेक्ट्स काही असतात का? साईड इफेक्ट्स म्हणायला गेलं तर निसर्गोपचारामध्ये साईड इफेक्ट्स म्हणण्यासारखं काहीच नाही. कारण आपण जे काही औषध वापरतो, जे काही आपण मेडिसिन्स तयार करतो, हे सगळे होममेड आहेत. म्हणजे घरी बनवतो आपण, पर्टिक्युलर आपण स्वतः बनवू शकतो आणि पेशंट स्वतः त्याच्या पद्धतीने तो स्वतः घरी बनवू शकतो. एक महत्त्वाचा भाग म्हणजे काय की ह्यांनी किती दिवस हा उपचार घेतला तरी त्याला साईड इफेक्ट होत नाही. अर्थात त्याला वेळ कमी लागतो, पण लोकांची समज आहे की यासाठी फार फार वर्ष जातात. म्हणजे 4-4, 6-6 महिने किंवा वर्षभर त्याचा वापर करावा लागतो. असं नाही. साधारणतः 7 ते 10 दिवसामध्ये आपला रिझल्ट दिसायला लागतो आणि साधारणतः 15 ते 20 दिवसामध्ये तो आजार बरा झालेला असतो. पण सातत्य ठेवावं, पुन्हा हा आजार येऊ नये म्हणून 3 ते 4 महिने आम्ही त्यांना सजेस्ट करत असतो. दुसरं, जे औषधं घेतात त्याचा कोणत्याही पद्धतीत साईड इफेक्ट होऊ शकत नाही. कारण आपण जे रोज अन्न खातो, ज्या अन्न घटक आहेत आपले, जे आपण रोजच्या आपल्या भाजीपाल्यामध्ये किंवा आपल्या जेवणामध्ये जे काय असतात, त्याच घटकाने हे बनवलेलं औषध असतं आणि त्यामुळे त्या साईड इफेक्ट होण्याची शक्यताच नाही. दुसरा प्रकार आहे की प्रत्येक ह्याच्यामध्ये औषधं लागत नाहीत. मग त्याच्याऐवजी आपण काय वापरतो तर थेरपीज येतो. त्या थेरपीज कशा असतात, जसं की मड थेरपी आहे, संपूर्ण अंगाला मातीचा लेप लावण्याचा प्रकार आहे. जसं वॉटर थेरपी आहे, जे घरातल्या घरात करता येतात. असं काही वीट ग्रास थेरपी म्हणतो आपण त्याला, किंवा मॅग्नेट थेरपीज आहेत, त्यानंतर ॲक्युप्रेशर आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी अगदी घरात करता येतात आणि कोणी सहज करू शकतो. त्याला कोणतेही साईड इफेक्ट होऊ शकत नाहीत. कारण त्याची फक्त एवढंच की त्याची प्रॉपर ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. नुसतं कुणीतरी सांगितलं आहे, आता आपण बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळतं की कुणीतरी पुस्तक वाचलेलं असतं आणि ते उपचार करतात आणि ते उपचाराचा त्यांना फायदा होत नाही किंवा काहीतरी साईड इफेक्ट झालेला असतो आणि त्यावेळेस त्यांना असं वाटतं. अर्थात साईड इफेक्ट झालेला नसतो, त्यांनी चुकीचे केल्यामुळे त्याचा त्रास झालेला असतो. तुम्ही बघितलं असेल, योगा करताना सुद्धा बऱ्याच लोकांना त्रास होतो, म्हणून मग म्हणतात की योगा केल्यामुळे त्रास झाला. तसं नाही, तर चुकीचा योगा केल्यामुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्रॉपर गायडन्सच्या अंडर जर हे केलं तर त्याचे फायदे जास्त होऊ शकतात. बरोबर. एखादा आजार एखाद्या व्यक्तीला जर समजा असेल आणि त्याची औषधं सुरू असतील ऑलरेडी, तर त्यावेळी निसर्गोपचार, त्याला आपण पॅरलल थेरपी आपण ज्याला म्हणतो, तर ते आपण घेऊ शकतो. अगदी अगदी. कोणताही आजार चालू असू दे, कोणतं औषध चालू असू दे, कोणती ट्रीटमेंट चालू असताना ही ट्रीटमेंट त्यांना जोडीने करता येते. कारण ह्या ट्रीटमेंटचा एक फायदा असतो की कोणतेही साईड इफेक्ट्स नाही आहे आणि वेळ लागणार आहे. 15-20 दिवस त्याला जाणार आहेत, तोपर्यंत त्याला तिकडे जी काही ट्रीटमेंट चालू आहे ती चालू ठेवायची आणि सायमल्टेनियसली चालायचे. साधारणतः 2 ते 3 महिन्यामध्ये त्याचा पूर्णपणे आजार बरा झालेला त्याला वाटायला लागला, मग मात्र त्यांनी बाकी इतर औषध बंद करायला काहीच हरकत नाही. आणि औषधं बंद करा आणि मग हे चालू करा असं मी कधीच म्हणणार नाही. उलट मी म्हणेन की ते चालू राहू द्या आणि सायमल्टेनियसली हे चालू राहू द्या, जेणेकरून आपल्याला रिझल्ट लवकर मिळेल. बरं, निसर्गोपचारामध्ये ज्या ट्रीटमेंटचा अंतर्भाव होतो तर त्या ट्रीटमेंट्स महाग आहेत का? मग येस, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्याच्यामध्ये कोणताही असा फार मोठा खर्च नसतो. अगदी जर बघायला गेलं तर खूप कमी किमतीमध्ये याचे उपचार आपले उपलब्ध आहेत. आणि विशेष सांगायचं म्हटलं तर औषध उपचार जे आहेत की जे काय त्याला प्रयोग करायचे आहेत ते सगळे घरी करता येतात. त्यामुळे त्याला एकदा त्याने ते ट्रीटमेंट घेतली किंवा त्याच्याबद्दलची थोडीशी ट्रेनिंग घेतली
तर तो घरी सगळं ते करू शकतो. त्यामुळे पहिल्यांदा त्यांनी थोडाफार जरी खर्च केला तर उर्वरित भाग जो आहे तो त्याला घरीच करायचा असतो. त्यामुळे त्याला खर्च करावा लागत नाही. त्यामुळे मी थोडक्यात सांगेन की ह्याला तशी कॉस्ट जास्त लागत नाही. बरोबर. मला वाटते मसाजचा सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भाव होतो या ट्रीटमेंट्समध्ये. तर बरेच वेळा आपण बघतो की शहरामध्ये तर अनेक ठिकाणी मसाज पार्लरिस्ट असतात, पार्लर्स असतात. तर अशा ठिकाणी जाऊन मसाज घेतला जातो. तर एकतर तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे सगळ्यात पहिली गोष्ट तर, कारण बऱ्याच लोकांना याचा साईड इफेक्ट सुद्धा होतात चुकीच्या पद्धतीने मसाज झाला तर यावर तुमचं काय म्हणणं? अगदी बरोबर आहे. कारण याच्यामध्ये कसं असतं त्यांना नॉलेज नाही आहे. कुठेतरी ते असेच कोणाच्या हाताखाली काम केलेलं असतात, थोडंफार शिकलेलं असतात किंवा थोडंफार एकमेकांना बघून ते शिकलेलं असतात. त्या ठिकाणी चुकीचं मसाज होणं शक्यता असते. एखाद्या वेळेस समजा नस दबली गेली किंवा एखादा काही क्रॅम्प आला तर मात्र त्याला त्रास होऊ शकतो लॉंग रन. म्हणून मसाजेस जे असतील ते प्रॉपर ट्रेनिंग झालेले असले पाहिजेत. आता यासाठी महाराष्ट्र शासनाने बरेचसे कोर्सेस उपलब्ध करून ठेवलेले आहेत. योगा आणि नॅचरोपॅथी असे काही कोर्सेस आहेत किंवा मसाज थेरपिस्ट म्हणून वेगळे कोर्सेस आहेत. तर त्या कोर्समधून त्यांनी प्रॉपर कोर्स करावा आणि त्या कोर्सनंतरच त्यांनी ते मसाज सेंटर चालू करावं किंवा इव्हन जे पार्लर्स आहेत किंवा जे स्पा सेंटर्स आहेत किंवा मसाज सेंटर्स आहेत त्यांनी सुद्धा माणसं अपॉइंट करताना त्यांचे ते सर्टिफिकेट्स बघावेत किंवा त्यांना ते किती नॉलेज आहे ते बघावं आणि प्रॉपर ट्रेनिंग देऊनच त्यांना आपल्याकडे अपॉइंट करावं. कारण याचे खूप दुष्परिणाम आहेत. बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला असे जाणून येईल की ट्रीटमेंट घेतल्यानंतर म्हणजे मसाज घेतल्यानंतर त्यांना पॅरालिसिस आलेले आहेत किंवा त्यांचा एखादा पर्टिक्युलर पार्ट जो खूप दुखायला लागलेला आहे अशी उदाहरणं आपल्याला खूप बघायला मिळतात. खरे. निसर्गोपचार एक वरदान या विषयावर आज आपण हितगुजमध्ये चर्चा करतो आणि डॉक्टर संजय शेटे आपल्याबरोबर आहेत. ते स्वतः निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत, डॉक्टर आहेत. आपण त्यांच्याकडून आणखी माहिती घेऊच या संदर्भामध्ये. तसंच प्रेक्षक हो तुम्हाला सुद्धा आव्हान, जर या संदर्भात काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. 1800-22-1010 आमचा टोल फ्री नंबर आहे. सर पुन्हा एकदा आपल्या चर्चेकडे जाऊया. जसं मी ब्रेकवर जाण्यापूर्वी म्हटलं होतं की तुमच्याकडे कोर्सेस आहेत निसर्गोपचारासंदर्भातले, तर आम्हाला थोडंसं त्या कोर्सेसविषयी माहिती सांगा आणि या कोर्सेसचा फायदा बेसिकली कोणाला होतो, कसा होतो तेही सांगा. येस, यामध्ये निसर्गोपचारामध्ये योगा नॅचरोपॅथी किंवा योगा असिस्टंट किंवा नॅचरोपॅथी असिस्टंट असे वेगवेगळे कोर्सेस महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्वतः चालू केलेले आहेत. गेल्या 2 वर्षापूर्वी तुम्ही जर बघितलं असेल की बऱ्याचशा TV प्रोग्राम्समध्ये किंवा FM याच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने याची जाहिरात केलेली आहे की एक पर्याय आहे की ज्याच्यामध्ये आपण करिअर करू शकतो. ज्याने आज प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी करण्याची मागे लावतो. शिवाय प्रत्येकाला इच्छा असते की मी कुठेतरी डॉक्टर व्हावा किंवा मला जर डॉक्टर होता आला असतं खूप चांगलं झालं असतं. ह्याच माध्यमातून जर बघायला गेलं तर हा एक असा विषय आहे की ज्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीची सायन्स म्हणा किंवा असे काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट नाही आहे. साधा 10वी झालेला विद्यार्थी सुद्धा ह्या कोर्सला जाऊ शकतो. अर्थात त्याच्यामध्ये डॉक्टर करण्यासाठी 4.5 वर्षाचा कोर्स असतो. BNYS म्हणतात त्याला, बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी आणि योगिक सायन्स. असा 4.5 वर्षाचा कोर्स असतो. परंतु आपण तेवढं न करता सुद्धा 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स करून सुद्धा आपण याच्यामध्ये आपलं स्वतःचं क्लिनिक चालू करू शकतो किंवा लोकांना आपण ट्रीटमेंट देऊ शकतो किंवा मसाज पार्लर्स म्हणा किंवा स्पा सेंटर्स असतात की ब्युटी पार्लर्स असतात. ह्यांना सुद्धा ह्या कोर्सेसचा फार फायदा होऊ शकतो. आणि हे कोर्सेस म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्वतः चालवते. त्याचे जे परीक्षा वगैरे जे असतात कोर्स डिझाईन केलेला आहे. पूर्ण त्याचे स्टडी मटेरियल सुद्धा प्रोव्हाइड केले जातं. शिवायला ऑनलाईन एक्झामिनेशन्स असतात. शिवाय मॅन्युअल एक्झाम्स सुद्धा होतात. बोर्ड एक्झाम्स त्याला कंडक्ट केल्यामुळे त्याचं सर्टिफिकेट शासनाकडून मिळतं, हे दिलं जातं. आणि त्याच्यामुळे आज जे प्रायव्हेट कोर्सेस आहेत बऱ्याचशा ठिकाणी प्रायव्हेट कोर्सेस कंडक्ट केले जातात. परंतु ते सर्टिफिकेट व्हॅलिड नसल्यामुळे ते स्वतःचे पार्लर चालू करू शकत नाहीत किंवा स्वतःचं सेंटर चालू करू शकत नाहीत. तर हे जर सर्टिफिकेट त्यांना मिळालं महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून तर याचा त्यांना खूप फायदा होऊ शकतो. आणि हे सर्टिफिकेट त्यांना अगदी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये सुद्धा होऊ शकतं, चालू पडतं, उपयोगी असतं. आणि एक महत्त्वाचा भाग म्हणजे की ह्याच्या बेसवर त्याला एक वेगळा स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि स्वतः सेंटर चालू केल्यानंतर त्याचा उदरनिर्वाहाचा एक सोर्स त्याला तयार झालेला आहे. असं महाराष्ट्र शासनाने एक सुंदर उपक्रम हा राबवलेला आहे. तर मी तर म्हणेन की प्रत्येक विद्यार्थ्यांनी इव्हन ह्या कोर्सला जाऊन त्याचा फायदा घ्यावा. मी नुसतं विद्यार्थी नाही तर मी म्हणेन की जे पेशंट्स असतात किंवा ज्यांना हा आजार आहे किंवा कोणताही प्रॉब्लेम त्यांनी सुद्धा हा कोर्स करायला हरकत नाही. कारण एकदा कोर्स केल्यानंतर त्याला ह्याच्यामध्ये कसे ट्रीटमेंट दिल्या जातात हे सगळे तुम्ही शिकता येतात. ते स्वतः तर करून घेतात. स्वतःला जर त्यांनी स्वतः मेंटेन केलं तर ते पूर्ण त्यांच्या फॅमिलीला सुद्धा मेंटेन करू शकतात. खरं, आपण याच्यावर आणखी डिटेल बोलूया. आता आपल्याबरोबर सध्या काही प्रेक्षक संपर्कात आहेत. आपल्याबरोबर विलास आहेत लातूरवरून. नमस्कार विलास, विचारा आपला प्रश्न. डॉक्टर साहेब नमस्कार, गुड इव्हनिंग. बरं का, आपण हा प्रोग्राम ठेवल्याबद्दल दोघांचे आभार. बरं का, धन्यवाद विलास, बोला. तर माझा थेट प्रश्न असा आहे की माझा 58 वर्ष वय आहे, एक इंजिनियर आहे पेशानं आणि योगाचं कोर्सेस केलेले आहेत मी रामदेव बाबाचे. अरे वा. परंतु माझी तब्येत जी आहे ना आता 10वा हात कम्प्लीट वरी होत नाहीये. मसाज वगैरे चालू आहे डॉक्टर साहेब, परंतु
निसर्गोपचाराचं आपल्याकडून मला मार्गदर्शन पाहिजे. बरं नक्की ठीक आहे नक्की ठीक आहे. हां. तर यामध्ये कसं धन्यवाद होतं हां धन्यवाद धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद. यामध्ये कसं आहे की जर हाताचा तुम्हाला प्रॉब्लेम झाला असेल तर मसाज करताना तुम्ही कुणाकडून मसाज करून घेता ते पण जास्त महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला मसाज घेत असताना थोडाफार जर त्याच्यामध्ये काही ऑइलचा प्रकार वापरला जातो. वेगळे ऑइल्स त्यामध्ये मिळतात, त्याचा वापर केला आणि थोडासा गरम पाण्याचा शेक घेतला तर हा तुम्हाला लवकर फरक पडेल. आणि किती दिवस झालेले आहेत फक्त तुम्ही डॉक्टरला दाखवून घेऊन की कोणती ती नस दबली गेली आहे का किंवा कोणता काही हाडाचा काही प्रॉब्लेम सुरू झालेला आहे का ते बघणं गरजेचं आहे. अदरवाईज त्याला त्रास होऊ शकतो. किंवा मग आमच्या ठाण्याच्या क्लिनिकमध्ये किंवा तुम्ही येऊन एकदा दाखवून द्या. याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची फी आकारली जात नाही. सुरुवातीला चेकअप जो असतो किंवा कन्सल्टिंग जे टोटली मोफत दिली जाते. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काय उपचार असतात ते सुचवले जातात. जर उपचार घेतले तरच फक्त जे चार्जेस असतात, अदरवाईज त्याला पूर्णपणे ते मोफत दिलं जातं. त्यामुळे त्याचा फायदा ते लोक घेऊ शकतात. नक्कीच. सर जसं आता विलास यांनी प्रश्न विचारला, त्यांचं वय वर्ष 58 होतं. हे कोर्सेस पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हटलात की तरुणांनी तर ह्या कोर्सेसकडे वळावंच. एक करिअरची चांगली ऑपॉर्च्युनिटी ही आहे. पण मला वाटतं की वृद्धांना सुद्धा आपलं स्वास्थ्य, आपलं आरोग्य चांगलं राहावं याच्यासाठी जर स्वतःसाठी का होईना हा कोर्स केला तरी चांगलं असू शकेल. काय नक्कीच नक्कीच मी म्हणेन की नुसतं तरुण नाही तर सगळ्या कोणत्याही वयोगटामध्ये याला इव्हन शिकताना सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुद्धा याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची वयाची अट ठेवली नाहीये. आणि कोणताही विद्यार्थी जो 10वी पास झालेला आहे तो करू शकतो. अगदी वयाच्या 70 माझ्याकडे आता सुद्धा काही विद्यार्थी आहेत ज्यांचं वय 78 वर्ष आहे आणि अगदी आवडीने शिकतात आणि लांबून लांबून येतात. म्हणजे अगदी आमचं ठाण्याला सेंटर आहे, अगदी दादर, परेल किंवा पुण्यावरून, पनवेलवरून, अलिबागवरून आमच्याकडे कॅन्डिडेट्स येतात. आणि त्यांना फक्त आवड आहे, त्यांनी कुठेतरी ऐकलं होतं आणि त्यांनी अनुभव सुद्धा घेतलेले आहेत. आणि त्या अनुभवामुळे त्यांना जो फरक पडलेला आहे त्याच्यामुळे त्यांना शिकण्याची इच्छा झालेली आहे. म्हणजे ह्या वयामध्ये सुद्धा शिकण्याची इच्छा जागृत फक्त त्यांची ह्यामुळे झालेली आहे की त्यांना असं वाटतं की यस हे केल्यानंतर मला फरक पडला तर मग मला हे पूर्णपणे अगदी शास्त्रोक्त पद्धतीने शिकणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी आमच्याकडे प्रवेश घेतलेले आहेत. असे खूप विद्यार्थी मी तुम्हाला दाखवू शकेन आणि प्रत्येकाने करावा असा हा कोर्स आहे. खरं. आपण आणखी बोलूया. आपल्या बरोबर सध्या प्रेक्षक आहेत. पूर्वा आहेत दहिसरवरून. नमस्कार पूर्वा, विचारा आपला प्रश्न. हा नमस्कार. बोला. हा माझं वय आता 47 आहे आणि मला ऍसिडिटी आणि गॅसेसचा वरचेवर त्रास होतो आणि प्लस सायनसचाही बरेचदा त्रास होतो. आणि हाय बीपी साठी मी गोळ्या घेते पण एवढं हाय नसतं बीपी, साधारणपणे म्हणजे 100-160 वगैरे होतं म्हणून डॉक्टरनी एक माइल्ड गोळी चालू केलेली आहे. तर हे 3 मेन प्रॉब्लेम्स आहेत. ह्याच्याकरता निसर्गोपचाराच्या दृष्टीने किंवा आरोग्याच्या दृष्टीने मी काय करायला हवं? धन्यवाद. ठीक आहे पूर्वा. नक्कीच हे ॲसिडिटी किंवा मायग्रेन म्हणा, सायनसचे प्रॉब्लेम म्हणा, हे अगदी सहज बघायला गेलं तर खूप छोटे आजार आहेत. असं फार मोठा आजार नाही आहे, परंतु त्याला एवढं वेगळं वळण दिलं गेलेलं आहे की वेगळे औषधं त्याला घेतली जातात आणि ते अगदी वर्षानुवर्ष औषधं घेऊन बरे होत नाहीत. पण निसर्गोपचारामध्ये तुम्हाला सांगेन की ह्याच्यात फक्त 7 दिवसाची ट्रीटमेंट आहे. ही 7 दिवसाची ट्रीटमेंट जर घेतली तर तुम्हाला हा पूर्णपणे आजार कायमस्वरूपी बरा होऊ शकतो. आणि याचे काही प्रयोग जे घरात करता येतात, फक्त एवढंच की मॉनिटरिंगमध्ये करणं गरजेचं आहे. तुम्ही सुरुवातीला जे 2 ते 3 दिवसाचा जो उपक्रम असतो तो एका ऑब्झर्वेशन खाली करा आणि मग तुम्ही तो घरी करू शकता. हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे आणि त्याला फार मोठं लागत नाही. मी तर म्हणेन की तुमच्या ठाण्याच्या क्लिनिकमध्ये पर्सनली या आणि तिथे ह्या गोष्टीचं मदत करून. याच्याबद्दल मी पुस्तक पण माझ्याकडे आहे, लिहिलेलं आहे माझं आणि ते वाचून सुद्धा तुम्ही याच्यात बोला. पण मी कोणताही उपचार घेताना एवढं सजेस्ट करतो की पहिला तुम्ही कन्सल्ट करा, प्रत्यक्षात बघा, स्वतः करून बघा आणि मग तुम्ही ते उपचार सुरुवात करा. अदरवाईज त्याचे काही वेगळे परिणाम झाले तर तुम्ही ह्या पॅथीला हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. निसर्गोपचार एक वरदान या विषयावर आपण बोलतो होतो आणि निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर शेटे आपल्याबरोबर आहेत. आपण आणखी या विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर एक प्रेक्षक आहेत, राऊत आहेत. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्कार मॅडम. बोला. माझा प्रश्न असा आहे की मी गायक आहे, मी गाणं गातो, पण मला थ्रोट इन्फेक्शन नेहमी होत असतो. तर डॉक्टरांकडे गेल्यानंतर तेवढ्यापुरता तो आराम मिळतो, पण निसर्गोपचाराच्या सहाय्याने मला तो आजार म्हणजे मागची 5-6 वर्ष मला तो कंटिन्यू त्रास होतो. तर त्यावर मला काय सोल्युशन करता येईल? बरं, आपण विचारूया सरांना. नक्कीच याच्यामध्ये तुम्हाला सांगेन, गायक आहात तर नक्कीच तुम्ही त्या ह्याच्यामध्ये
एक तर म्हणजे गरम पाण्याच्या गुळण्या करायच्या असतात साधारण, आणि सकाळी थोडंसं मीठ टाकून गरम पाण्याच्या गुळण्या करायच्या सकाळच्या वेळेला. आणि काही प्रकार याच्यामध्ये आहेत जे सतत म्हणजे तुम्ही तेलकट प्रकारचे असतात किंवा काही खाण्यामध्ये तुम्ही तिखटपणाचा करता, तर ह्या लोकांना थ्रोट इन्फेक्शन जास्त होतं. त्यांना व्हायचं नसेल तर ते थ्रोट इन्फेक्शन नको असेल तर थोडे दिवस फक्त एक 10 ते 15 दिवसच सकाळी ती एक्झरसाईज जर केलीत, काही थोडे एक्झरसाईज आहेत त्या गार्गल करण्याच्या असतात किंवा काही, तर त्या गोष्टी केल्या तर त्यांचा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. पण मी एवढं सांगेन की पहिलं नक्कीच हा थ्रोट इन्फेक्शन आहे किंवा अजून काही दुसरं इम्युन सिस्टमचा प्रॉब्लेम आहे हे बघणं गरजेचं आहे. त्यासाठी वैयक्तिक पर्सनली भेटणं गरजेचं आहे. कारण फोनवर उपचार सांगून किंवा आपण असं केल्यानंतर काही त्याचे वेगळे हे होऊ शकतात, परिणाम होऊ शकतात. त्यापेक्षा मी सजेस्ट करेन कधी एकदा पर्सनली भेटून जा आणि मग त्याला त्याचे पुढचे उपचार त्यांना करता येतील. बरोबर. आपण पुन्हा एकदा आपल्या निसर्गोपचारचे जे कोर्सेस आहेत महाराष्ट्र शासनानं ज्याला मान्यता दिलेली आहे आणि शासनातर्फे चालवले जातात, जे तुम्ही स्वतः घेता त्याविषयी थोडंसं बोलूया. हा जो कोर्स आहे तो एक तर त्याचं ड्युरेशन काय आहे, किती कालावधीचा आहे आणि आणखी काही अटी किंवा काही या संदर्भात आहेत का तेही सांगा. नक्कीच नाही. हा महाराष्ट्र शासनाचा कोर्स आहे ज्याला 1 वर्षाचा कालावधी असतो आणि वीकेंड सुद्धा बॅचेस यामध्ये अवेलेबल असतात, ज्याच्यामध्ये असं नाही की त्यांना रेग्युलर करायचं आहे. अगदी सर्व्हिस करणारे लोकसुद्धा हा कोर्स कंप्लीट करू शकतात आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल हे सगळं प्रोव्हाइड केलं जातं. आपण शिकवण्याची एक वेगळी पद्धत इस्टॅब्लिश केलेली आहे, ज्याच्यामध्ये सगळे आजार म्हणजे अगदी ॲलोपॅथीमध्ये कशा पद्धतीने असतात किंवा आयुर्वेदामध्ये कशा असतात, होमिओपॅथीमध्ये कशा पद्धतीने शिकवलं जातं, हे सगळ्यांचा एक सारांश घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये पण स्वतःच्या व्हिडिओ सिरीज मी तयार केलेल्या आहेत आणि त्या व्हिडिओ सिरीज मी तिथे प्ले करतो. शिवाय मी स्वतः लेक्चर्स देत असतो तिथे. बरेच वेगळे माझ्याकडे फॅकल्टीज आहेत, डॉक्टर्स आहेत माझ्याकडे सगळे. इव्हन आयुर्वेदामध्ये अगदी MD केलेले लोकसुद्धा माझ्याकडे फॅकल्टीज म्हणून आहेत, ते सुद्धा हे यामध्ये शिकवत असतात. आणि रोज ह्याच्यावरती नवीन नवीन आम्ही नोट्स तयार करतोय, वेगवेगळे अभ्यासक्रम ह्याच्यावरती आम्ही अजून तयार करतोय, जेणेकरून सर्वात जास्तीत जास्त याला माहिती मिळू शकेल. एक डॉक्टर नसताना सुद्धा तो अगदी चांगल्या पद्धतीने स्वतःच्या शरीराला जाणून घेऊ शकतो. किंवा याच्यामध्ये शिकवताना सुद्धा आपण ॲनाटॉमी, फिजिओलॉजी हा विषय पूर्णपणे डिटेलमध्ये शिकवतो. शिवाय ज्या थेरपीज असतात ह्या प्रॅक्टिकली करून घेतल्या जातात तुम्हाला. आणि कालावधी 1 वर्षात जरी असला तरी वीकेंड बॅचेस असल्यामुळे त्यांना तो सोपा जातो. काही कोर्सेस असे आहेत की 6 महिने किंवा 3 महिने सुद्धा कव्हर करता येतात. आणि शिवाय प्रत्येक कोर्सला महाराष्ट्र शासनाचं सर्टिफिकेट मिळतं आणि ते सर्टिफिकेट मिळाल्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय करता येतो किंवा ते कुठेही जॉब करू शकतात. आज बरेचसे सेंटर्स नवीन नवीन चालू होत आहेत, जसं आयुर्वेदिक पंचकर्मा सेंटर किंवा स्पा सेंटर सुरू होत आहेत किंवा ब्युटी पार्लर्स आहेत. ह्याच्यामध्ये काम करताना त्यांच्याकडे हे जर सर्टिफिकेट असेल तर त्याला अजून वेगळा एक मान्यता मिळते, एक वेगळी बॅटेज मिळते. असं सेंटर्स कुठे कुठे आहेत आपण थोडक्यात सांगूया. याचे सेंटर्स आता आमच्याकडे ठाणा आणि बोरिवली या ठिकाणी आहेत आणि याची एवढी माहिती मी पूर्ण ह्या 2 मिनिटांमध्ये देऊ शकणार नाही. तर याच्यासाठी मी सविस्तर माहिती देण्यासाठी ठाणे आणि बोरिवली या ठिकाणी मी सेमिनार्स ठेवलेले आहेत. उद्या 27 तारीख मंगळवारी संध्याकाळी 6:30 वाजता बोरिवली ज्याच्यामध्ये प्रबोधन ठाकरे यांच्या हॉल जो आहे त्या हॉलमध्ये सेमिनार ठेवलेला आहे. 6:30 वाजता सुरू होईल तो. अगदी मी तर म्हणेन की प्रत्येकाने त्यात सहभागी व्हावं. अगदी जे 10वी पास झालेले आहेत त्यांनी पुढे, आणि वयाची कोणतीही अट नसल्यामुळे ती कोणीही तिथे येऊ शकतो. नुसती मी कोर्सबद्दल माहिती न देता त्याच्यामध्ये काय उपचार करता येतात, घरच्या घरी बसल्या बसल्या किती काय उपयोग आपण करू शकतो, काय आपण उपचार करू शकतो, ह्याच्याबद्दल पण सविस्तर माहिती मी त्यामध्ये देत असणार आहे. शिवाय बुधवारी 28 तारखेला ठाण्याला ठाणे स्काउट गाईड हॉल यामध्ये अगदी स्टेशनपासून 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्या ठिकाणी सुद्धा 6:30 वाजता मी हा सेमिनार ठेवलेला आहे. म्हणजे वेस्टर्न साईडला बोरिवली आणि सेंट्रल साईडला ठाणे अशा लोकांना सगळ्यांना कन्व्हिनियंट व्हावं म्हणून असे 2 ठिकाणी ठेवलेलं आहे. तर त्याचा लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा आणि ह्याच्याबद्दल जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या माहितीचा प्रसार व्हावा या उद्देशानेच हे मी सगळे सेमिनार ऑर्गनाईज केलेले आहेत. आणि हा पूर्णपणे मोफत आहे, कोणत्याही पद्धतीचे त्याला चार्जेस लागणार नाही आहेत. फक्त 2 तास तिथे बसण्याची मनस्थिती येऊन यावं आणि त्यात 2 तासामध्ये त्यांना भरपूर काही तिथे शिकायला मिळेल, भरपूर काही त्यांना प्रॅक्टिकली तिथे बघायला सुद्धा मिळेल, हे मी तुम्हाला खात्री देऊ शकतो. अगदी सर, खूप छान मार्गदर्शन केलं. हा विषय सुद्धा खूप छान होता, निसर्गोपचार, जो आपण दररोज खरं तर सगळ्यांनी अवलंबला पाहिजे असं हे सगळं एक शास्त्र आहे असं म्हणायला हरकत नाही. खूप छान मार्गदर्शन केलं, खूप खूप धन्यवाद इथे आल्याबद्दल. नमस्कार. आणि यानंतर हितगुजमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.